भारतीय निवडणूक आयोगानं नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका होणार असं स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्यात विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून रंगीत तालीम सुरू झालेली आहे। इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी देखील घेतल्या जात आहेत। उभाटा शिवसेना पक्षाचे माजी मंत्री तथा नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवाशात नुकताच निर्धार मेळावा घेतला। या मेळाव्यातून गडाख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला। दरम्यान नेवासा मतदारसंघाचा जर विचार आपण केला तर नेवासा विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार बनण्यासाठी इच्छुक असणारी मंडळी राजकीय फडात चांगलीच कसरत करण्यासाठी सज्ज झाली असल्याचं दिसून येत आहे। राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या बरोबरच भाजपातून दुसरे प्रतिस्पर्धी इच्छुक युवा नेते ऋषिकेश शेटे हे देखील राजकीय मैदानात उतरलेले आहेत। त्यांचे संपर्क दौरे सुरू आहेत। तर तालुक्यात आजी माजी आमदारांच्या विरोधात तिसरा पर्याय म्हणून आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके यांनी देखील तालुक्यातील काही घटक पक्ष बरोबर घेऊन जनतेला तिसरा पर्याय खुला करून देण्याचा मनसुबा आखलाय। त्यातच आता माजी खासदार तुकाराम गडाख यांचे बंधू किशोरराव गडाख यांनी विधानसभा रिंगणात उतरण्याचं स्पष्ट केलंय। हे झालं विरोधकांचं, पण आता विरोधी पक्षातील मातब्बर नेते गडाख थेट मंत्री होतील असं वक्तव्य करायला लागले। त्यामुळे आता नेवाशात आमदार शंकरराव गडाख यांचा विजय सोपा आहे का? गडाखांनी विकास कामं खरोखर केलीत का? विरोधक केवळ फास निर्माण करतायत का? अजित पवार गट नेवाशात गडाखांचं काम करेल का? गडाख अपक्ष उभे राहून पुढील काळात ज्याचं सरकार येईल त्या पक्षाला पाठिंबा देतील का? असं जर झालं तर गडाख यांच्या विरोधात शरद पवार आपला उमेदवार देतील का? असे अनेक प्रश्न नेवासकरांना पडलेत। पाहूयात याच बाबतचा एक सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल। मित्रांनो, नेवासे मतदारसंघात कोण कोण उमेदवार आमदारकीच्या रिंगणात उतरलाय हे अद्याप ठरायचंय, पण यात एक नाव फिक्स आहे, ते म्हणजे आमदार शंकरराव गडाख। शंकरराव गडाख अर्थात गडाख फॅमिलीचा मोठा होल्ड नेवासे मतदारसंघ आहे। त्यामुळे त्यांचा विजय सोपा असेल असं अनेकांनी गृहीत धरलंय, पण येथे विरोधकांची फौज देखील तगडी आहे। यात कोणाची नावे समोर आहेत याची यादी आपण मागील काही भागात पाहिलेली आहे। परंतु आता विषय राहतो तो सध्याच्या परिस्थितीमध्ये गडाखांचं भवितव्य काय असेल याचा। परंतु आता विषय असा राहतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये गडाखांचं भवितव्य काय आहे। ठाकरे गटाकडून त्यांना तिकीट मिळणार हे सध्या नक्की समजलं जात आहे, पण गडाख यांचा मागील इतिहास जर पाहिला तर ते कोणत्या पक्षाकडून उभे राहण्यापेक्षा अपक्ष किंवा त्यांचा क्रांतिकारी शेतकरी पार्टी हा जो काही पक्ष आहे त्यातून ते उभे राहतात। असाच काहीसा निर्णय त्यांनी जर यावेळी घेतला तर मग काय? असं जर झालं तर हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे जाईल। मग येथे शंकररावांच्या विरोधात शरद पवार हे उमेदवार देणार का असाही प्रश्न पडतो। मी ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ आहे असं गडाख वारंवार सांगतात, पण मी ठाकरे गटाकडूनच उभा राहील असं ते अद्याप ठामपणे म्हटलं नसल्याच्या चर्चा आहे। त्यामुळं येथे गडाख हे अपक्ष व त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार असं देखील चित्र असू शकतं असं नागरिक चर्चा करतात। तसंच ते जर अपक्ष राहिले उभे आणि सत्ता स्थापनेवेळी जो पक्ष मोठा असेल त्याकडे ते जाऊ शकतात असाही एक सूर नागरिक अळवताना दिसत आहे। सध्या त्यांच्या मागे जे चौकशीचं शुक्ल काष्ट लागलंय त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी हे सगळं चालू आहे व यातून मार्ग काढण्यासाठी गडाख हा पर्याय निवडू शकतात किंवा त्याच्यावर अवलंबून राहू शकतात असं म्हटलं जातं, पण असं होईल असं वाटत नाही। आता दुसरा मुद्दा म्हणजे अजित पवार गट गडाखांचं काम करेल का? माजी आमदार नरेंद्र घुले यांनी उभाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेवाशाचे आमदार आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला। नरेंद्र घुले यांनी म्हटलंय की मी माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलंय, पण आम्हा तिघांना कधीही राज्य मंत्रीपद मिळालेलं नाही, परंतु शंकरराव गडाख थेट कॅबिनेट मंत्री झाले। याचा आम्हाला आनंद असून जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। शंकरराव गडाख पुन्हा एकदा जर निवडून आले तर ते पुन्हा एकदा मंत्री होतील। नेवासा आणि नगर जिल्ह्याला पुन्हा एकदा सुवर्ण काळ येईल
असं त्यांनी म्हटलंय. आता घुले हे अजित पवार गटात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता येथे अजित पवार गट शंकरराव गडाखांची साथ देईल असं वाटत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे या नेवासा मतदारसंघात विकास कामं झाली आहेत का याचा. नेवाशातील निवडणूक ही आता भावनिकतेवर होणार नसून विकास कामांच्या व्हिजनवर होईल असं दिसतंय. कोणत्याही पक्षातील उमेदवार असो आता भावनिक मुद्दे चालणार नाहीत. विकासाचं व्हिजन देणाराच नेता इथे निवडून येईल. शंकरराव गडाख यांनी नेवाशात विकास कामं खरोखर केलीत का किंवा त्यांच्याकडे तसं काही व्हिजन आहे का याविषयी सविस्तर रिपोर्ट आपण पुढील भागात नक्कीच पाहणार आहोत. मित्रांनो, यासाठी चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. पण मित्रांनो, आम्ही जे मुद्दे मांडले, विकासाचा मुद्दा मांडला किंवा इतर जे काही मुद्दे मांडले, गडाखांचा अपक्ष राहणं असेल, पवारांचं उमेदवार उभं करणं असेल, विकासाचं विजन असेल, भावनिकतेचा मुद्दा असेल, हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.